तुला जे हवे आहे ते प्राप्त केल्याशिवाय तू परत येऊ नकोस. नाही येणार. गतजन्मातही तू अशीच साधना केली होतीस. खूप कठोर असे तप केले होतेस. शरीर कृशच झाले होते, तरी तू तुझे तप सोडले नव्हतेस. म्हाळसा, ह्या वेळेस देखील अनेक अनंत अडचणी येतील. तुझे तप भंग पावे अशी वेळ येईल. मात्र तू निश्चल रहा. तप करताना माझं मन अस्थिर करणं एवढं सोपं नाही. मी तुला केवळ कल्पना दिली म्हाळसा. शिवाय माझ्या सदिच्छा आहेतच. मी कायम तुझ्या सोबत आहे असेच समज. मला एकांत हवा आहे. तुम्हीच काय, मला माझ्या सोबत कोणी नकोय. म्हाळसा, आपले नातेच असे आहे की आपण ठरवूनही वेगळे होऊ शकत नाही. आणि तू हे मान्य करशील तुझे तप पूर्ण झाल्यावर. तप पूर्ण झाल्यावर सगळं समोर येईल. मला सगळ्याचे अर्थ लागतील. मला ज्या गोष्टींची उत्सुकता आहे तेही मला कळेल. आणि त्यात तुम्ही देखील येता. आणि तुम्ही मला का भेटता हाही एक प्रश्न आहेच. आणि मी तुला भेटणार, तुझ्या एकांतात आणि तुझ्या साधनेतही. नका येऊ तुम्ही. मला एकटीला प्रयत्न करू द्या. माझे येणे न येणे हे तुझ्या हातातही नाही म्हाळसा. तुला चाहूल लागली का? कसली? जयाद्री येते आहे. नमस्कार करते देवी. हे जयाद्री, अगदी योग्य वेळी आलीस. हो, श्री म्हाळसा देवी एकांतात चालल्या आहेत ना? हे हिलाही ठाऊक आहे? हो. आपण घोषणा केली की एका मासात सत्य समजून घ्या. ती घोषणा पंचमहाभूतांनी देखील ऐकली. आता सर्वांनाच ठाऊक आहे आणि सगळे सहाय्य करायला तयारही आहेत. कारण आता सगळ्यांचीच प्रतीक्षा संपेल आणि आपल्या मूळ रूपाचे दर्शन सगळ्यांना होईल. तुम्ही दोघी इतकं आशादायक बोलता आहात की मी सत्याच्या खूप जवळ आहे असं मला वाटतंय. मी एक भाकीत करू शकते. माझं? हो. आपण किती प्रेमपूर्ण आहात हे संपूर्ण सृष्टीला कळेल. आपल्यात मातेचे ममत्व तर आहे, पण आपण त्यागाची परिसीमा देखील आहात. तू असं का बोलतेस मला ठाऊक नाही, पण माझ्या क्रोधाविषयी सगळ्यांना अधिक ठाऊक आहे. माझ्या प्रजेशिवाय आणि माझ्या संसाराशिवाय मी अजून काही पाहत नाही असं सगळ्यांना वाटतं. माझ्यापेक्षा अधिक आपल्याला शिव ओळखतात. पण आपण मला जशा ठाऊक आहात तशा कोणालाही ठाऊक नाही हेही खरे आहे. म्हाळसा, आता प्रस्थान करण्यापूर्वी तू श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावेस, त्यांचे आशीर्वाद घ्यावेस असे मला वाटते. का कुणास ठाऊक, पण मला असे वाटते की मी त्यांचे सहाय्य घ्यायला नको. असे करू नकोस म्हाळसा. त्यांचा आशीर्वाद घेताना मनात कोणतीही शंका ठेवू नकोस. प्रयत्नांना कृपेची जोड राहू देत. मी ध्यानात ठेवेन. म्हाळसा,
आता खोल ध्यानात उतरण्याची वेळ आली आहे. अगं बानू, नग इतका विचार करूस. जितका विचार करशील ना तितका तारासच पातळी पडेल. त्रास होणार आहे म्हणून याचा विचारच करायचा नाही होय मावशी. आधीच महासातांनी मला सांगितलं होतं काही एक मास देवासनी भेटायचं नाही म्हणून. तरी बी मी आता गेले आणि त्यासनी भेटले. पण हे अगोदरच आम्ही तुला म्हणलो होतो का म्हाळसा देवीसनी हे आवडणार नाही म्हणून. हा, पण तुलाच तसं जायचं होतं. आता तू जाणार म्हणल्यावर आम्ही बी म्हणलं चला हिच्या संग. पण तत गेल्यावर असं काय होईल हे आम्हाला बी ठाऊक नव्हतं. हो, आता माय सांगते ती का तो विचार नका करू सा. तुम्हीच त्यासनी तो विचार करायला भाग पाडताय सवय. कोणी किती बी काय बी म्हणलं तरी हे विचार मनात न जाणार आहे वय. मला तर ह्याचाच त्रास होतो आहे. माझ्या पायी देवासनी आता अजून त्रास होणार. महासाताई त्यासनी बी बोलल्या वय, पर ते देव आहे ती बानू. हा, तू गडावर गेल्यावर म्हाळसा देवीसनी राग येणार हे त्यासनी ठाव नसणार का? तरी मी तुला बोलिवलं कशा पायी. आता ते मला कसं ठाव असणार मावशे. त्यासनी माझं मागणं पटलं असेल म्हणून त्यांनी मला बोलिवलं असेल. पर मला आता असं वाटतंय का मी गेले नसते ना तर हे समजा झालंच नसतं. मला तर वाटतंय म्हाळसा देवी आता कुणाचं बी काय बी ऐकून घेणार नाही. मागल्या वेळेला नाही का रागाच्या भरात कसं स्वतःला कोंडून घेतलं होतं. पण आता वस्तीवरल्या लोकांचं भलं झालं म्हणून त्यासनी भेटायला जावं तर ते बी करायचं नाही व ह्यांनी. कसं जमल मग? ए शांत बस वाईच. तुला काय कळतं का त्यातलं? जा पाणी घेऊन ये, जा पट. मावशे, महासाताई आता काय करत्याल ग? कुणाच ठाव त्यांच्या मनामध्ये काय आहे. देवा, आपण श्री म्हाळसा देवींना त्यांच्या इच्छेप्रमाणे जाऊ देत आहोत हे उत्तमच आहे. होय माधवा, तिच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यक आहे. त्या तिथे पोहोचेपर्यंत प्राथमिक व्यवस्था झालेली असेल. याआधी तिने असे कठोर तप केले आहे. जरी ते गतजन्मात असले तरी तो तिचा स्वभाव आहे. त्यामुळे त्याविषयी मला काहीच शंका नाही. देवा, परंतु एक खूप मोठी घटना घडू पाहते आहे. आणि एक आहे, त्यांनी ह्यात कोणाचंही सहाय्य घेतलं नाही किंवा मागितलंही नाही. देवा, श्री म्हाळसा देवींनी जी घोषणा केली आहे हे शुभ संकेतच आहेत. त्यांना विश्वास वाटल्याशिवाय त्यांनी हे ठरवलं नसावं. शुभ घटना घडण्याचे हे शुभ संकेत आहे. आता त्या परत आल्यानंतर काय करायचं हे देखील आज ना उद्या ठरवावंच लागेल. लक्ष्मी देवी, हे ती आल्यावरच काय करायचं ते ठरवता येईल. कारण ती आल्यानंतर तिचं काहीतरी म्हणणं निश्चितच असेल. सत्य समजल्यावर ती कशी व्यक्त होते हे महत्वाचे. ब्राह्ममुहूर्त जवळ आला आहे. त्यांच्या प्रस्थानाची वेळ देखील समीप आली आहे. आपण त्यांना जाऊन भेटणार असालच, आम्ही येतो. पण आपण नाही येणार? नाही. माधवा, लक्ष्मी देवी, ह्यावेळी म्हाळसेकडून जे वर्तन झाले त्यामुळे आपण. देवा, श्री म्हाळसा देवींना त्याचं स्मरण नाही, त्यामुळे बाणाईला सहाय्य केल्याचं त्यांना वाईट वाटलं असेल, एवढंच.
आणि मी त्यांना ह्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नये. एका अर्थी जे घडलं ते उत्तमच घडलं. त्यामुळे त्यांची सत्य जाणून घेण्याची इच्छा दृढ झाली. होय, मी भेटून येतो तिला. आम्ही येतो. म्हाळसा, आभूषणं का उतरवून ठेवली आहेस? साधना करताना त्याची काय आवश्यकता? आणि आता मला त्याचा मोहही नाही. अगं पण या दागिन्यांमध्ये तू अधिक सुंदर दिसतेस. आणि काहीही झालं तरी तू या राज्याची साम्राज्ञी आहेस. अशीच बाहेर जाणार आहेस का? मायानंदा, होऊ द्या तिच्या इच्छेप्रमाणे. अहो, बरोबरच आहे तिचे. काय उपयोग आहे या दागिन्यांचा? साधना करताना केवळ जीवाशिवाची भेट व्हावी एवढीच काही ती इच्छा असते. खरं आहे तुमचं. मी येऊ का तुमच्या सोबत? मी सेवा करेन. तू काय माझी सेवा करणार? मला एकांत हवा आहे. अगं तुला सहाय्य नाही का होणार? रानावनात अशी उपाशी फिरणार आहेस का? पाणी जरी हवं असेल तर कसं शोधणार? साधकाने याचा विचार करायचा नसतो. आणि आई, आपल्या आत सगळी पंचमहाभूत आहेत. त्यांना केवळ जागं करायचं. म्हाळसा, तुझं इच्छित साध्य व्हावे एवढीच आमची इच्छा आहे. तुला सत्य कळाल्यानंतर तू आमची कन्या राहणार नाहीस, कारण तुला तुझ्या मूळ स्वरूपाची जाणीव होईल. हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? आल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था असेल हे मला आत्ता नाही सांगता येणार. आणि तुम्ही इतकं प्रेमाने माझं सगळं केलं. मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. मला कष्ट होऊ नये याची तुम्ही काळजी घेत आलात. हे कसं विसरेन मी? म्हाळसा, माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मी आत्ताच तुझी क्षमा मागतो. हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? हे जे बोलतायत ते खरं बोलतायत. खरं तर मी क्षमा मागायला हवी. नाही, तुम्ही माझे माता पिता आहात. माझे तुमच्यावर प्रेम आहे हे सत्य आहे. आणि जरी मला सत्य समजले तरी माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि ते राहणारच. तुझे आशीर्वाद सगळ्यांवर असू दे. तुम्ही जे मला बोलत आहात ते मला कळत नाही, पण काहीही झालं तरी म्हाळसा ही म्हाळसाच राहणार. हे ध्यानात असू द्या. आता येते मी. काही हवं असल्यास सेवकांची ये जा असेल. त्याची काही आवश्यकता नाही. असं नको म्हणूस. तिथे रानात तुला काही हवं असेल तर तू काय करशील? आई, तू त्याची काही काळजी करू नकोस. मी पाहीन. किती दिवसात परत येशील ते काही सांगता येणार नाही. आता कसं कसं काय काय घडतंय त्यावर अवलंबून आहे. अजूनही सांग, मी येऊ तुझ्या सोबत? नको आई. मी येऊ का सोबत?
नाही, तिला एकटीलाच जाऊ दे. तिला काहीही होणार नाही, कारण वनकन्या तिचे संरक्षण करते. येते मी. शुभम भवतु. तुम्ही मला आतापर्यंत जे जे शिकवलं आहे ते मी स्मरणात ठेवून साधना करेन आणि सत्याच्या जवळ पोहोचेन. जेव्हा तुला सत्य काय आहे ते कळेल, तेव्हा त्याचा सर्वाधिक आनंद मला होईल. कारण त्यानंतर तुला होणारे दुःख मला पाहावे नाही लागणार. म्हाळसा, तू सहन केलंस यात काहीच शंका नाही, परंतु जेव्हा तुला ह्याचे कारण कळेल तेव्हा सर्व काही सार्थ झाल्याचे तुला वाटेल. येते मी. काय ग बानू, काय झालं? तू का अशा फेऱ्या मारायला लागलीस? अहो काय झालं ते सांगावं जी. जे नग भाया असं वाटत होतं तेच झालं आहे. काय? काय ग असं झालं तरी काय? म्हाळसाताई कुठंतरी चालल्या होत्या, मी बघितलं त्यासनी जातानी. अगं काय सांगतेस काय? वय मावशे, मी म्हणलं नव्हतं त्या काय करत्याल काय बी सांगता येत नाही. तर आता गडावर काय झालं आहे कसं कळावं? मला तर गडावर जाता येत नाही, देवासनी भेटता बी येत नाही. तर काय झालं आहे कसं कळणार आता? बरं, तू काळजी करू नकोस. हा, आम्ही आहे की. हा, मी जातो आणि समध्यासनी विचारतो नेमकं काय झालं ते. हा, आणि अबं म्हाळसा देवी जेजुरी सोडून कशा पायी जात्याल? त्यांचं काय बाय काम असेल म्हणून गेले असतील, त्या येतालच माघारी. हा, मागले येण्याला गेले नव्हते का गावामध्ये? गावातल्या लोकांना काय हवं नग विचारायला तसे गेले असतील. नाही मावशी, मला नाही वाटत का त्या लोकांनी भेटाया, त्यासनी काय हवं काय नग हे विचारायला आता गेल्या असत्या. त्या एकल्याच कुठेतरी चालल्या आहेत ती असं पक्क वाटतंय मला. हे समज माझ्या पायी झालं आहे असंच वाटत असेल ना समजासनी. असा विचार कशा पायी करतायसा? बानू, समजत चांगलं होणार आहे, तू नग काळजी करू, तू शांत राहा. मी जाऊन विचारतो. हा, लगेच ठाव पडेल. हा, धर ग, आलोच मी. हे समजे किती बी म्हणत असले तरी माझं मन मला सांगतंय काही खायबा विपरीतच घडलं आहे. माझ्या पायी देवासनी अजून त्रास झाला आहे.